धुळे अमळनेर रस्त्यावरती मंगरुळ गावाजवळ तिहेरी अपघात घडलाय। एसटी, कार आणि दुचाकी या तिघांची भीषण धडक बसली आहे। भीषण तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, तर धुळे अमळनेर रस्त्यावरील मंगरुळ या गावाजवळ सकाळी एसटी बस, कार आणि मोटरसायकल यांच्यामध्ये भीषण तिहेरी अपघात झालाय। या दुर्घटनेत कारमधील 4 आणि मोटरसायकलवरच्या 2 अशा एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गुजरातमधील व्यापारी अमळनेर इथं साखरपुड्यासाठी येत असताना अमळनेरपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती हा अपघात झाला आहे। धुळे अंमळनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला आणि या तिहेरी अपघातामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। आपण याच घटनास्थळावर आपण बघितलं तर या ठिकाणी जी काही 4 व्हीलर होती, या 4 व्हीलरच्या अक्षरशः चक्काचूर या ठिकाणी झालेला आहे। बस, कार आणि मोटरसायकल यांचा तिहेरी अपघात या ठिकाणी घडलेला होता आणि या भीषण अपघातात जवळपास 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत काही प्रथमदर्शनी नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं? आपण सकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान भीषण अपघात झाला। आम्हाला कळल्यावर आम्ही लगेच घटनास्थळी आलो। आल्यावर इथं पाहिलं की अंमळनेर 40 गाव डेपोची बस होती, ते अंमळनेरहून धुळ्याकडे जात होती आणि कार धुळ्याहून अंमळनेरकडे येत होती। ते अंमळनेरला काही कार्यक्रमानिमित्त येत होते, त्यांच्या सकाळी इथं भीषण अपघात झाला। अपघात आणि एक मोटरसायकलवर 2 लोक होते, एक महिला होती आणि एक पुरुष होता। ते पण दोघे जागेवर स्पॉट झाले होते। गाडीमधले पण 3 लोक एकदम जागेवरच मयत झाले होते। काय सांगाल, 6 जण मयत झालेले होते या ठिकाणी, तेव्हा काय घडलं? त्यावेळेस सगळे प्रेत गाडीत रवाना केली आणि घटनास्थळी आल्यानंतर आम्ही एकदम थरारा होऊन गेलो की बाबा कोणी सांगितलं की एक महिला एसटीच्या वर गेली आणि तिथून खाली पडली। भीषण अपघात होता। आणि काय ते 4 व्हीलर वाले कुठले होते? काय 4 व्हीलर वाले तिकडे गुजरातकडचे होते। अच्छा, ते इथे आणि तिथे इकडे साखरपुड्याचा काही कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला जात असताना त्याचा इथंच ऍक्सिडेंट झाला। किती महिला आणि किती पुरुष आहेत ते सांगितलं? 3 महिला आणि 3 पुरुष मयत आहे। 3 महिला, 3 पुरुष। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, अंमळनेर। कार देखील रॉंग साईडने ती बसमध्ये घुसली। यामध्ये कारमध्ये असलेले एकूण 5 इसम होते, त्यापैकी 4 इसम जागीच मयत झालेले आहेत। तसेच कार चालक हे गंभीर जखमी असून त्याच्यावरती धुळे येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। तसेच बसमधील एक जण किरकोळ जखमी असून त्याच्यावरती देखील अंमळनेर येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। तसेच 2 व्हीलरवरती असलेले 2 इसम, एक महिला व एक पुरुष हे देखील जागेच मयत झाले आहेत। अशी एकूण 6 इसम जो आहे ते जागेच मयत झालेले आहेत।